मुंबईतील चेंबूरची पहाट खुनाच्या घटनेने उजाडली आहे। चुनाभट्टी लालडोंगर परिसरात दोन मित्राच्या आपसी भांडणात एकाचा जीव गेला। संदीप पालके असं मृत तरुणाचं नाव असून हत्येचा आरोप हा कपिल रुपवतेवर आहे। जवळचा मित्र संदीप पालकेच्या छातीवर पेवर ब्लॉक मारून त्याचा जीव घेतल्याचा आरोप संदीपच्या नातेवाईकांनी केलाय। बुधवारी मध्यरात्री 2 वाजता दोघे एकत्र दारू पीत बसले होते। दारू प्राशन केल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि हाणामारी झाली। संदीपनं घरी येऊन ही सर्व बाब आपल्या आईला सांगितली। आईनं आरोपीचं घर गाठलं तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी माफी सुद्धा मागितली। मात्र मध्यरात्री 4 वाजता संदीपची प्रकृती अचानक बिघडली आणि सुश्रुत रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला। घरच्यांच्या आरोपानंतर चुनाभट्टी पोलिसांनी कपिल रुपवतेला ताब्यात घेतलंय। त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय। त्याच्याला काय बोलला, त्याच्या आई आणि मुलगा त्या मुलाच्या घरी गेली। मग त्या मुलाच्या घरी गेल्यानंतर त्याच्या बाई वडिलाला भेटली। मला लय मारले म्हणला, ब्लॉक छातीवर माझ्या। तर ते म्हणला मी तुझ्या पाया पडतो, सकाळच्या माझ्या पोराला मी मारेन, तू काय करू नकोस। घरी आला आणि ते पाय चोळत त्याच्या आई बसली होती। म्हणलं जर हमेशाच मलम लावती त्याच्या पायाला, तेल लावती डोक्याला, असं असं। तर 10 मिनिटांनी त्याच्या आई वाटायला लागली थंड पडलाय म्हणून। आम्ही सगळे उठलो, माझी 2 मुलं उठली, सुना उठल्या। बघतो तर ते पोरगं काय जीभ बाहेर पडली होती त्याच्या। दवाखान्यात गेलो तर म्हणले असं असं झालं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।